बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। मस्सजोग येथे जाऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे। नमस्कार, मी दिवाणी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। तृप्ती देसाई यांनी सांगितले की त्यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता, ज्यामध्ये माहिती देण्यात आली की कृष्ण आंधळे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेलगत तृतीयपंथी यांच्या वेशात राहत असण्याची शक्यता आहे। हा दावा करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की आंधळेचे तृतीयपंथी समुदायाशी पूर्वीपासून चांगले संबंध होते, त्यामुळे तो अशाच वस्तीमध्ये दडून बसलेला असू शकतो। पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेऊन त्याचा शोध घ्यावा असेही त्यांनी सांगितले। तृप्ती देसाई यांनी पुढे स्पष्ट केले की मी तातडीने या गोष्टीची सत्यता पडताळली नाही, कारण मला खात्री नव्हती। मात्र जर हा दावा सत्य असेल तर पोलिसांनी तातडीने तपास करून कृष्ण आंधळेला अटक करावी। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पोलीस तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। कुटुंबाला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तातडीचा न्याय। आईने मला सांगितले की जसं तिच्या मुलाला निर्दयीपणे ठार मारलं, तसंच पोलिसांना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे। संपूर्ण राज्यात अनेक हत्याकांड होतात, पण ती दडपली जातात। सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे गुन्हे लपवले जातात। मात्र हे प्रकरण जनतेने उचलून धरले, म्हणूनच ते पुढे आले आहे, असेही त्या म्हणाल्या। तृप्ती देसाई यांनी राज्यातील न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। फास्ट ट्रॅक कोर्टात अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे चालतात, न्याय मिळत नाही, पण या प्रकरणात न्यायालयाने तात्काळ सुनावणी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, आरोपींना फाशी झाली पाहिजे, हीच देशमुख कुटुंबियांची आणि माझी ही मागणी आहे, असे त्या म्हणाल्या। त्यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या बाबतही गंभीर आरोप केले। त्यांच्या मते 15 आणि 16 डिसेंबर रोजी हे दोघे दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते। त्यांना तिथे VIP वागणूक आणि खास जेवण देण्यात आलं। त्यांना माहिती होतं की ते खंडणी आणि हत्येचे आरोपी आहेत, तरीही त्यांना विशेष सुरक्षेसह ठेवण्यात आले। यामध्ये मोठा गैरकारभार असल्याचा संशय आहे, असा आरोप त्यांनी केला। तृप्ती देसाई यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। एका फरार आरोपीच्या वेषांतराच्या शक्यता आणि गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावर त्यांनी केलेले आरोप सरकार आणि पोलीस यंत्रणेसाठी गंभीर ठरू शकतात। या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आरोपींना संरक्षण देणाऱ्या व्यक्तींची चौकशी होईल का, आणि कृष्ण आंधळेचा शोध घेण्यासाठी कोणते विशेष पाऊल उचलले जाईल, याबाबत लवकरच स्पष्टता येईल। राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि सत्तेच्या दुरुपयोगावर तृप्ती देसाई यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। त्या म्हणाल्या, सामान्य नागरिकांसाठी कायदा वेगळा आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा असू नये। जर गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असेल तर ते फोडून काढण्याचे काम आम्ही करू। त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे। आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले आहे। पोलिसांनी या नव्या माहितीनुसार तपासाचा वेग वाढवला तर लवकरच आरोपींना पकडणे शक्य होईल। मात्र हे प्रकरण आणखी किती राजकीय वळणे घेईल हे पाहणे रोचक ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।